पाऊस पडल्यावर काळ्या आईची ओटी भरली की ती भरभरून दान देते, हे गृहीतक अनेक शतकांपासून चालू आहे. त्यातच शेतकरी राजाची आणि वृषभ राजाची धडपड, या दोन्ही राजांच्या धडपडीला वरून या तिसऱ्या राजाने साथ दिली की सार्थक होते, हेही तितकेच खरे आहे. मग आमचा मळा हिरवागार होतो, जणू काही हिरवी शाल पांघरल्यागत. मग आमचा शेतकरी राजा आपल्या लेकराबाळांसह पेरणीची तयारी करतो. कष्ट हवे मातीला, चला जपूया पशुधनाला, या उक्तीप्रमाणे जगाचा पोशिंदा अन्नदाता असलेल्या बळीराजाच्या कष्टाचा प्रामाणिक वाटेकरी, सच्चा साथीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजेच बैलपोळा. इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथे बैलपोळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व शेतकरी बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात बळीराजाची मिरवणूक काढून मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद व्यक्त केला. येथील श्री मारुती मंदिर येथे मंदिराला दरवर्षीप्रमाणे बळीराजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर काळुस्ते येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदान येथे शिवसेना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून बैलपोळा, आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी, सुंदर सजावट असलेल्या डांगी खिल्लारी बैलजोडींना बक्षीस देण्यात आले. यावेळी इगतपुरी तालुक्याचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, इगतपुरी तालुका शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख कुंडलिक पाटील जमधडे, शिवसेनेचे वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख संजय खताळे, शिवसेनेचे काळुस्ते गावचे शाखा प्रमुख भास्कर भाऊ आहेर, इगतपुरी तालुक्याचे नेते सोमनाथ भाऊ घारे, संदीप गवारी, राजेंद्र घारे, गणेश भाऊ काळे यांच्या वतीने बैलपोळा निमित्त प्रत्येक जोडीला बक्षीस ट्रॉफी देण्यात आली. यावेळी काळुस्ते, मतन घारे, मंगळू गावंडा, दामू गावंडा, सुरेश घारे, दिनकर इथे, काळू गावंडा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, सर्व ग्रामस्थ, गावकरी मंडळी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी शांताराम भांगे, इगतपुरी.